नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव ईश्वरीला म्हणालेला असतो की ही तुझ्या स्वप्नांची चावी आहे. तू इमॅजिन कर की तू सक्सेसफुल बिझनेसवुमन झालेली आहेस. तेव्हा ती चावी ईश्वरी आता डोळे बंद करून आपल्या हातामध्ये घेते आणि मनापासून ती विश आता मागते आणि ती विश पूर्ण करण्यासाठी ती स्वतः आता प्रयत्न करणार आहे, तेवढी मेहनत घेणार आहे इथे सक्सेसफुल बिझनेसवुमन होण्यासाठी. तर इथे अर्णवने येऊन तिला खूपच जास्त आता इथे हौसला दिलेला असतो की तू करू शकतेस, तू खूप पुढे जाऊ शकतेस, स्वतःवरती विश्वास ठेव. तेव्हा ईश्वरी ती चावी आपल्या जवळ आता कवटाळून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पूजेचा दिवस असतो. तेव्हा ईश्वरी, नम्रता रिक्षामधून आपल्या आता क्लाउड किचनच्या जागी जायला निघतात आणि अर्णव आणि आकाश दोघेजणं दिल्लीला जायला निघतात, कारण त्यांची दिल्लीला मीटिंग असते डेलिगेट्सबरोबर. तेव्हा ते लोकंसुद्धा जायला निघतात आणि ईश्वरी आता आपल्या क्लाउड किचनच्या पूजेला जायला निघत असते. रिक्षामध्ये बसायच्या आधी तिच्या मनामध्ये विचार येतो तो अर्णवचा. ती म्हणत असते की आज अर्णव सर आले असते तर बरं झालं असतं, पण त्यांना तर दिल्लीला जावं लागतं आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की ईशू अगं बस ना रिक्षामध्ये, आपल्याला पूजेला पोचायला उशीर होईल. तेव्हा ईश्वरी रिक्षामध्ये बसते आणि ती क्लाउड किचनच्या जागी निघून येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव आणि आकाश या दोघांची गाडीसुद्धा निघालेली असते. त्यानंतर आता ईश्वरी अर्णवला मिस करत असते. ती म्हणत असते की आजच्या दिवशी अर्णव सर इथे असायला हवे होते. तेव्हा ती मेसेज टाईप करत असते अर्णवला पाठवण्यासाठी आणि मेसेज टाईप केल्यानंतर ती पुन्हा तो मेसेज खोडून टाकते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सुप्रिया आता बघत असते पूजेसाठी काही बाकी तर राहिलेलं नाही आहे ना. तेव्हा ती म्हणत असते की चौरंग आहे, पूजेची इथे थाली आहे, फुलं आहेत, हार आहे आणि त्याचबरोबर इथे नारळसुद्धा आहे वाढवायला. तर इथे मिठाई वगैरे सगळं काही आणून ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता राकेश आलेला असतो. राकेश म्हणत असतो की आत्या, अहो काय सगळी बढिया तयारी केली आहे तुम्ही, खरंच म्हणजे खूपच जास्त उत्तम. एका दिवसामध्ये इतकी छान तयारी होऊ शकते, तुमच्याकडे बघून मला कळतं आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो, बरं सांगा आता तुम्हाला माझी काय मदत हवी आहे ना, ते सांगा. तर इथे आता मदत करायला राकेश आत्ता पुढे आला आहे. त्याने तर इथे कधीच मदत करायला हवी होती, पण तो मदत करत नाही. तो फक्त इथे लोकांना लुबाडतो, त्यांचा गैरफायदा करून घेतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की काय मदत करू ते सांगा. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की तुम्ही आज मदत करायची नाही. अहो तुम्ही किती छान तयार झालात, तुम्ही नाही आहे मदत करायची, तुम्ही फक्त आता इथे कार्यक्रम एन्जॉय करायचा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की आज आपल्या इथे ईश्वरीजींच्या किचन क्लाउडची पूजा आहे, बरोबर की नाही, त्यांचा बिझनेस सुरू होतो आहे, मग मी तर इथे तयार होऊन येणारच ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नम्रता ईश्वरीला आवाज देते आणि म्हणत असते की ईशू अगं इकडे ये ना, आज तुझ्या बिझनेसची पूजा आहे, कसं वाटतंय तुला, आणि तू स्वतःच्या हाताने पूजा करायची. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई खरं सांगू का, म्हणजे 8 दिवसांपूर्वी जर मला कोणी म्हटलं असतं ना की तू स्वतःचा बिझनेस सुरू कर, तर मी त्या व्यक्तीवरती हसले असते. पण आज फायनली माझ्या स्वतःच्या बिझनेसची इथे पूजा आहे, त्या गोष्टीचा खरंच मला खूप आनंद आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते की इशू, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. एखादी गोष्ट तू करायची ठरवतेस ना, ती तू करूनच दाखवतेस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता म्हणत असते की इशू, आज इथे खरं तर अर्णव सर असायला हवे होते ना. तेव्हा खूपच जास्त जयू आत्याला राग येतो. जयू आत्या म्हणते कशाला. तेव्हा ईश्वरी तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा जयू आत्या म्हणते की अर्णव इथे कशाला हवा, त्याचं आता काम आहे म्हणून तो दिल्लीला गेला आहे ना, जाऊ दे, आपण आहोत ना इथे, आपण पूजा करून घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे इशू म्हणत असते, नाही पण आत्या, अगं अर्णव सरांचीच तर ही सगळी मेहनत आहे ना, त्यांच्याचमुळे तर आज आपण इथे ही पूजा करतोय. ते जर असते ना तर मलासुद्धा बरं वाटलं असतं. पण कसं आहे ना आत्या, मला मनापासून असं वाटतंय की अर्णव सर नक्की येतील. तेव्हा राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की तो नाही येणार, म्हणून तर मी इथे आलो आहे ना, माझी इंदोरी जिलेबी, मी असताना तुला तो अर्णव इथे कशाला हवा आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अगं इशू, अर्णव कसा येईल, तूच तर म्हणालीस ना को तू दिल्लीला मीटिंगला गेला आहे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आई, मी म्हणाली आहे की ते दिल्लीला मीटिंगला जाणार आहेत, पण मला खरंच असं मनातून वाटते की अर्णव सर येतील इथे पूजेला.
तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अगं पण दिल्लीला गेलेला माणूस इथे कसं येईल बरं? तेव्हा ईश्वरी म्हणते, मी काय म्हणते आई, आपण फक्त 5 मिनटं वाट बघूया का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णव येईल आणि म्हणूनच ती 5 मिनटं थांबायला तयार असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, ठीक आहे, तुला वाटतंय ना, तर आपण 5 मिनटं थांबूया. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवची वाट बघत असते. तिचं संपूर्ण लक्ष दाराकडे असतं. तेव्हा इथे उशीर होत असतो. नम्रता म्हणत असते की इशू, मी काय म्हणते, इकडे ये, आपण पूजा सुरू करूया. अगं अर्णव सर कदाचित नाही येणार, पण ते दिल्लीवरून परत आले ना, सगळ्यात आधी ते इथे येतील तुला भेटायला. तेव्हा आपण आता पूजा सुरू करूया का? ते बघ सगळेजण खोळंबलेत ना, वाट बघतायत. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, आपण पूजा आता सुरू करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीच्या किचन क्लाउडची पूजा आता सुरू होते. इथे व्यवस्थित तिच्या हातूनच पूजा वगैरे होत असते. सगळेजण खूप खुश असतात. ईश्वरी इथे मुंबईमध्ये आलेली असते. तेव्हा ती अर्णवबरोबर तिची भांडणं होतात. काय काय तिच्याबरोबर घडतं. ती अर्णवची असिस्टंट म्हणून काम करते आणि आता अर्णवनेच तिला मार्गदर्शन केल्यामुळे ती आता एक बिझनेस वुमन होणार आहे, कारण तिने स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. तेव्हा इथे सुप्रिया आता जशा पद्धतीने सांगत असते तशा पद्धतीने इथे ईश्वरी आता पूजा करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने मनापासून जणू काही इथे आता युनिवर्सजवळ विश मागितलेले असते की अर्णव सर इथे आले असते तर बरं झालं असतं. आज अर्णव सर इथे असायला हवे होते. ते अगदी आपल्या मनापासून बोललेले असते आणि युनिवर्सने तिची ही आता इच्छा पूर्ण केलेली असते. अर्णव तिथे आलेला असतो प्रेक्षकांनो. तेव्हा अर्णव म्हणतो की हार्डिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स मिस इंदौर, असं म्हणाल्यानंतर इथे ईश्वरी मागे वळून बघते तर तिथे अर्णव आलेला असतो. अर्णवला बघून ईश्वरी खूपच जास्त खुश होते, पण त्या कार्यक्रमामध्ये हजर होऊन इथे अर्णव आनंदी जास्त झालेला असतो. अर्णवचा आवाज ऐकल्यानंतर राकेशचे डोळे बघा प्रेक्षकांनो कसे मोठे झालेत. राकेश खूपच जास्त घाबरतो, कारण तिथे अर्णव आलेला असतो. अर्णवने जर राकेशला बघितलं तर तिथल्या तिथे त्याचं पित्तळ उघडं पडेल. राकेश हाच आता राजेश आहे आणि तो अंजलीचा नवरा आहे. ही गोष्ट आता सगळ्यांना कळली असती, पण बघा ना आता कशा पद्धतीने इथे आता राकेश लपून बसतो. तो डिरेक्टली खालीच बसतो, जेणेकरून तो इथे अर्णवला दिसू नये म्हणून. आणि तो खाली बसूनच जेव्हा इथे अर्णव आता आतमध्ये येत असतो तेव्हा तो एका बाजूने आता लगेचच कल्टी मारतो, जेणेकरून तो जर इथे अर्णवला दिसला तर अर्णव त्याची कशा पद्धतीने वाट लावून ठेवेल हे त्याला बरोबर माहिती असतं. तेव्हा तो जातो एका स्टँडच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिथे पाठीमागे एक दरवाजा असतो. तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर तुम्ही इथे, तुम्ही तर दिल्लीला जाणार होतात ना? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, पण मी आलो इथे पूजेला आणि हे तुझ्यासाठी. तेव्हा इथे तिला शुभेच्छा देण्यासाठी अर्णवने बुके वगैरे सुद्धा आणलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश आता दरवाजा उघडतो मागचा आणि तिथून पळ काढत असतो. तिथून तो आता पळून जात असतो. अर्णवला बघून तो खूपच जास्त घाबरलेला असतो. तेव्हा इथे सगळेजण अर्णवला बघून खुश होतात. फक्त राकेश आणि जयू आत्या दोघीजणी अजिबात खुश होत नाही. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अर्णव तू इथे आलास, आम्हाला खरंच खूप बरं वाटतंय, पण तू तर दिल्लीला जाणार होतास ना, तुझी मीटिंग होती ना आज? तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो आई, मी गेलो होतो काकू, म्हणजे मी एअरपोर्टला सुद्धा गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मला त्या लोकांनी कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नाही आलात तरीसुद्धा चालेल, मी जाण्याची काही गरज नाही आहे, मी नाही गेलो तरीसुद्धा काम होईल. तेव्हा मग मी आकाशला दिल्लीला पाठवलं आणि मग मी इथे आलो पूजेसाठी. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, चला म्हणजे बरं झालं, म्हणजे आजचा मुहूर्त पूजेचा होताच. आजचा दिवससुद्धा खूप चांगला आहे पूजेसाठी. आजचं पूजेला तुझं येणं होतं, तू बरोबर आलास. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश तिथून लगेचच आता पळून जातो, कारण अर्णवला तो घाबरलेला असतो. अर्णव हा त्याचा कोण आहे हे जर सगळ्यांना कळलं तर राकेश कशा पद्धतीने इथे सगळ्यांची फसवणूक करतोय हे लगेचच बाहेर येईल. तेव्हा तो तिथून बाहेर येतो आणि आता बघत असतो की अर्णवचं लक्ष आहे का, आणि तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश तर गेलेला असतो, त्यामुळे पूजेची तयारी करायची असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की अर्णव सर, आज तुम्ही पूजेचा जो काही मुहूर्त काढला आहे ना, तुम्ही म्हणालात की उद्याच्या उद्या पूजा करा म्हणून. तुम्हाला माहिती आहे आजचा दिवस किती चांगला आहे, कारण आज आषाढी एकादशी आहे.
तेव्हा अर्णव म्हणतो हो का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हो सर, खूपच चांगला दिवस आहे आज. आजच्या दिवशी आपण इथे पूजा करतोय म्हणजे सगळं काही चांगलं होणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुप्रिया म्हणत असते की अर्णव, मी काय म्हणते, आज आहे ना तू नारळ वाढव. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते हो सर, आणि आज तुमचं कुणी काही ऐकणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो कशाला, हा बिझनेस मिस इंदोरचा आहे, तिला नारळ वाढवू दे ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते मागच्या वेळेला सुद्धा तू ईश्वरीला मान दिला होतास ना, मग ह्या वेळेला हा मान आम्ही तुला देतोय. अरे तू इतका मोठा म्हणजे अगदी सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेस ना, मग तुझ्यासारख्या यशस्वी बिझनेसमॅनच्या हातून जर इथे नारळ वाढवला ना तर इशूचा बिझनेससुद्धा खूप मोठा होईल. तेव्हा हा नारळ घे आणि तू वाढव. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, तुमचं कुणीच काही ऐकणार नाही, नारळ तुम्हीच वाढवायचा आहे. तेव्हा इथे ईश्वरी सांगत असते की कशा पद्धतीने इथे आता नारळ वाढवायचं आहे. त्याचबरोबर आषाढी एकादशी आहे. पांडुरंगाचं, आपल्या विठ्ठलाचं नाव घेऊन इथे आता सगळेजण पूजेला सुरुवात करतात. इथे आता नारळ वाढवला जातो आणि त्याच्या बरोबर आता 2 कवट्या निघालेल्या असतात, त्या दोन्ही बाजूला ठेवलेल्या असतात. इशू जसं सांगत असते अर्णव अगदी तसं सगळं करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण म्हणत असतात की चला, कार्यक्रम तर उत्तम झाला. तशी जयू आत्या मध्येच म्हणते की हे सगळं राकेशजीने करायला हवं होतं, असं रागानेच म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा सगळेजण म्हणतात की राकेशजी कुठे आहेत, राकेशजी कुठे आहेत. आता राकेशजी गायबच झालेला असतो, कारण का तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव एवढं सगळं करतोय, इतकी धडपड करतोय, पण ती त्या जयू आत्याला काही दिसत नाही आहे. तिने फक्त अर्णवची एक चूक लक्षात ठेवले आणि त्याच्यामुळे ती आता अर्णवचा रागराग करते. तेव्हा इथे आता राकेश जात असताना ईश्वरी आवाज देते राकेशजी, अर्णव आवाज देतो राजेश जीजू. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की राजेश जीजू आणि तो म्हणतो की राकेशजी. तेव्हा अर्णव म्हणत असतो की राकेशजी, पण मला तर ते राजेश जीजू वाटले, म्हणजे राकेश राजेश दोघेसुद्धा वकीलच आहेत. हा कोइन्सिडन्स आहे की अजून काही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्णवला संशय आलेला असतो की कदाचित हा राजेश राकेश तर नाही आहे ना, असं त्याला मनामध्ये वाटत असतं. तेव्हा इथे आता राकेश हा लपून बसलेला असतो. तो म्हणत असतो की अरे देवा, आज जर या दोघांपैकी एकाने जरी मला बघितलं असं लपून छपून पळून जाताना, तर माझं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवच्या डोक्यामध्ये आता वेगळाच विचार आलेला असतो. आधीच मामा आणि अर्णव दोघेही राकेशच्या मागे आहेत, कारण त्यांना खरं खोटं शोधून काढायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता इथे राकेशला बघितल्यानंतर अर्णवला असं वाटतं की राजेशलाच बघितलं आहे. तर इथे राकेश पळून जात असताना इथे एका मुलीला धक्का लागतो, तिच्या हातातून गिफ्ट आता खाली पडतं. तेव्हा ती म्हणत असते, अहो काय करते तुम्ही, जरा बघून चाला ना, एवढा धक्का दिलात आणि गिफ्ट पाडलं खाली. तेव्हा राकेश ते उचलतो आणि त्या मुलीच्या हातात देतो. तो जोरात बोलत पण नाही, सॉरी सॉरी असं हळूहळू बोलत असतो, जेणेकरून मोठ्याने जर बोलला आणि त्याचा आवाज अर्णवने ऐकला तर तेव्हा अर्णव तिथेच लगेच धुलाई करेल, हे राकेशला बरोबर माहिती असतं. तेव्हा तो तिथून आता पळ काढतो, पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते की नाही, इथे आता राकेशजी हवे होते, कुठे गेले ते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की राकेशजी कुठे गेले. तेव्हा जयू आत्या म्हणते, अगं त्यांच्या पाठीमागे कमी व्याप असतो का कामाचा, आता पण फोन आला असेल त्यांचा, फोनवरती बोलत असतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लगेचच अर्णवला त्याच्यावरती संशय येतो. अर्णव म्हणत असतो एक मिनिट मी आलो, आणि तो आता मुद्दामूनच बाहेर जातो. तेव्हा इथे ईश्वरी त्याच्याकडे बघते. तिला कळतं की अर्णव जरा टेन्शनमध्ये आहे, तो आता कसल्या तरी विचारात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो नारळ वगैरे वाढून झालेला असतो, इथे छान अशी पूजा झालेली असते. त्यानंतर इथे राकेश घाईघाईने हेल्मेट वगैरे घालून तो पळून जायला निघालेला असतो. तो आता गाडीवरून जात असताना तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव त्याला आवाज देतो. तो म्हणत असतो की राकेश. तेव्हा इथे अर्णव येण्याच्या आधी राकेश घाईघाईने आपली गाडी चालू करून तिथून पळ काढत असतो. तेवढ्यातच तिथे अर्णव बाहेर येतो आणि म्हणत असतो, राकेशजी अहो कुठे जात आहे तुम्ही. तेव्हा इथे राकेश आपले डोळे मोठे करतो. त्याला असं वाटतं की अर्णवने मला आवाज का दिला आहे, त्याने मला बघितलं असेल का. तेव्हा अर्णव म्हणत असतो, राकेशजी थांबा एक मिनिट.
तेव्हा इथे अर्णव जाण्याच्या आधी राकेशला तिथून पळ काढायचा असतो, पण राकेशची गाडी काही सुरूच होत नसते. तेव्हा अर्णव येतो आणि खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा तो म्हणत असतो, राकेशजी, मी अर्णव राजे शिर्के, तुम्ही जाताय कशाला? तेव्हा इथे अर्णव हा त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याच्याबरोबर बोलत असतो, पण राकेश मागे वळून त्याच्याकडे बघतसुद्धा नाही, कारण तो आता पूर्णपणे घाबरलेला असतो. जर याच्याकडे बघितलं तर तो मला लगेचच ओळखेल, मग काय होणार? आत्ताच माझं भांडं फुटतंय की काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आरशामध्ये दिसत असतो, पण राकेश स्वतःचा चेहरा काही आरशामध्ये दाखवत नसतो. प्रेक्षकांनो, इथे बघा आता ईश्वरीने मूर्खपणा केलाय. इथे आता अर्णव राकेशला तिथे थांबवायला गेला होता, पण ईश्वरी आता मध्येच ओरडते. त्याच्यामुळे अर्णव तिच्याकडे धावत पळत जातो. नाहीतर आत्ताच्या आत्ता इथे राकेशचं भांडं फुटलं असतं की नाही, पण नाही, काही ना काहीतरी ह्या ईश्वरीला करायलाच हवंय. तेव्हा इथे नकळतपणे का होईना, पण ईश्वरीनेच येऊन आता राकेशला वाचवलं असतं, नाहीतर आज राकेशचं थोबाड फुटलंच असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, अगं काय झालं मी सिंदूर, अगं तू काय एवढी ओरडतेस? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, ते बघा तिकडे चिपकली. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, त्या पालीला बघून तू इतकी घाबरलीस? अगं ईश्वरी, तुला माहिती आहे का, तू अशी घाबरलीस ना जसं काही तू डायनोसॉरला बघितलेस. तुझ्या या ओरडण्यामुळे कुणाचा तरी हार्ट फेल व्हायचा, कळते का तुला? तर इथे राकेश आता घाईघाईने गाडी सुरू करत असतो, पण त्याने इथे गाडीची चावी ही सुरूच केलेली नसते. त्यामुळे प्रेक्षकांनो, गाडी सुरू कशी होणार? तेव्हा अर्णव म्हणत असतो, अगं मी सिंदूर, तुला माहिती आहे का, तू इतक्या जोरात ओरडलीस ना की कुणाचा तरी हार्ट फेल झाला असता, आणि त्या पालीला तू का घाबरतेस? काय करते ती पाल तुला? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर, अहो तुम्हाला नाही माहिती पालीची किती भीती वाटते ते मला. तेव्हा तो म्हणतो, तो काही डायनासॉर आहे का, आणि त्या पालीने काय केलं असतं तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, एक वेळ डायनोसॉर आला असता ना इथे, तर मी चक्कर येऊन पडले असते, पण त्या पालीला बघून मला खूपच जास्त भीती वाटते सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे? ती काय करते तुला सांग बरं तू? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अरे आजच्या दिवशीसुद्धा तुम्ही दोघंजणं भांडायला लागलात. तेव्हा अर्णव म्हणतो, नाहीतर काय, या पालीला घाबरायची काही गरज आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते की आता तुम्ही मला सांगणार का की मी कशाला घाबरायचं आणि कशाला नाही घाबरायचं, ते सुद्धा आता तुम्हीच ठरवणार. तेव्हा अर्णव म्हणतो, मी ठरवत नाही आहे, मी तुला सांगतोय की पालीला घाबरण्यासारखं काही नाही आहे. का तू पालीला विनाकारण इतकी घाबरतेस? हे बघ मी सिंदूर, तू कशालाही घाबरायचं नाही आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अरे तुम्ही दोघेजणं कुठल्याही गोष्टीवरून भांडता का? राहू दे, आता जाऊ दे. तेव्हा इथे अर्णव हसतो आणि म्हणतो, पण काकू, याला काय अर्थ आहे का? पालीला कोणी घाबरतं का? आणि ती पाल आहे कुठे बघा, वरती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, आई, आता वाटते मला लहानपणापासून भीती, त्याला मी काय करायचं आहे? तेव्हा जयू आत्या म्हणत असते, बरं ठीक आहे, तुमचं पाल पुराण झालं असेल तर चला आता उरलेली पूजा करून घेऊया, चला. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर, अहो पाल तिथे होती ना, तुम्हाला माहिती आहे का पालीचा टेरर किती असतो ते? तुम्हाला काही माहिती नाही आहे. तेव्हा इथे अर्णव हसायला लागतो आणि म्हणतो, पालीला घाबरली मी सिंदूर. तेव्हा तो पालीला बघत असतो आणि आता स्वतः एकटाच हसत असतो. तर इथे ईश्वरी कुणालाही घाबरत नाही, सगळ्यांना ते आपला हिसका दाखवते, पण इथे एवढ्या छोट्या पालीला ती घाबरलेली असते. ते बघून इथे अर्णव हसत असतो. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू पण ना, म्हणजे कशाला घाबरशील आणि कशाला नाही ते सुद्धा सांगता येत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, पण ते राकेशजी निघून गेले. मला असं का वाटलं की ते राजेश जिजू होते, असं का वाटलं मला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला असतो. ईश्वरी इथे दादांना पैसे देते आणि म्हणत असते की दादा, हे घ्या तुमच्या कामाचे पैसे, आणि खरंच सांगू का, तुम्ही खूप उत्तम डेकोरेशन केलं होतं, खूपच छान, हे घ्या तुमचे पैसे घ्या. तेव्हा इथे डेकोरेशन ईश्वरीला फार आवडलं आणि तिने दादांचं कौतुकसुद्धा केलं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काय मग मी सिंदूर, मग खुश ना? आज तुझ्या इथे किचन क्लाउडची पूजा झाली. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, आज मी खूप आनंदी आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी तर मला वाटलंच नव्हतं की मी असं काहीतरी करणार आहे, पण तुमच्यामुळे आज मी स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे सर. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ही सगळी तुझी मेहनत आहे, बाकी काही नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही हे सगळं का उचलताय? मी आहे ना, मी करेन सगळं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, असू दे, इट्स ओके. मग काय झालं मी तुला मदत केली तर?
तेव्हा इथे आता किचन क्लाउडला ती व्यवस्थित लॉक वगैरे करून घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने आता ती चावी वापरलेली असते, जी चावी इथे अर्णवने तिला दिलेली असते, त्याचा तिने उपयोग केलेला असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काय मग खुश ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मी खूप खुश आहे. तेव्हा तो म्हणत असतो की तुला सांगू का मी सिंदूर, म्हणजे तू सक्सेसफुल बिझनेसवुमन होशील. मगाशी काकू म्हणाले ना की तू नारळ वाढव म्हणून, मग तीसुद्धा यशस्वी बिझनेसवुमन होईल. पण मी खरंच सांगतोय, तू स्वतः हे सगळं करून दाखवशील, कारण तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. तू स्वतः इथे कष्ट करू शकतेस आणि तुझा बिझनेस वाढवूसुद्धा शकतेस. तेव्हा इथे ईश्वरीला अर्णवचं बोलणं ऐकल्यानंतर खूपच जास्त छान वाटत असतं, पॉझिटिव्ह वाटत असतं, कारण तो नेहमी तिला इथे आता तिचं मनोबल वाढवण्याचं काम करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की मला तर इथे पूजेला यायचंच होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, खरंच सांगू का सर, तुम्ही आलात ते खूप बरं झालं. माझ्या मनापासून मला असं वाटत होतं की तुम्ही नक्की याल. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे तू माझी वाट बघत होतीस का मी सिंदूर? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मी तुमची वाट बघत होते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही आहे ना सर, राकेशजींना भेटाच, तुम्हालासुद्धा राकेशजी खूप आवडतील. तेव्हा अर्णव म्हणतो, मलासुद्धा आवडतील म्हणजे ते राकेशजी तुलासुद्धा आवडतात का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, ते मलासुद्धा आवडतात. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे एकटक बघतच राहतो. त्याला खूपच जास्त मोठा धक्का बसतो, त्याला खरं तर वाईट वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते, पण अर्णवला या गोष्टीचं वाईट वाटतं की ईश्वरीला राकेशजी खरोखर आवडत आहेत की काय. तेव्हा इथे आता अर्णव घरी आलेला असतो ईश्वरीच्या, आणि जयू आत्या म्हणत असते, पण तू काही म्हण सुप्रिया, पण मला माहिती आहे ना, राकेशजींच्या मनामध्ये आपल्या इशूबद्दल काही ना काहीतरी आहेच. तू एक काम कर ना, दादाजवळ बोलून घे ना. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हे बघा, मी ह्यांच्याजवळ बोलते, हे म्हणालेत ना की ते स्वतः इशूजवळ बोलतील म्हणून, मग त्यांना मी सांगेन, ते योग्य वेळ बघून इशूजवळ बोलून घेतील. पण आपण आत्ताच काही बोलायचं नाही आहे, मग ठरवू काय करायचं ते. तेव्हा इथे अर्णव सगळं बोलणं ऐकतो. अर्णवला त्या बोलण्याचं खूपच जास्त आता वाईट वाटतं.